चला तर आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी पोहे. त्याच्यासाठी मी एक कांदा बारीक कट करून घेतला आहे, एक हिरवी मिरची बारीक कट करून घेतली आहे, उभे काप घेतले, एक टोमॅटो आणि थोडेसे शेंगदाणे घेतले. आता आपण आहे ना कढई ठेवली गॅसवर, त्याच्यात 2 चमचे तेल टाकलं आहे. आता आपल्याला आहे ना पहिले त्याच्यात शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे, कारण की ना पोह्यामध्ये शेंगदाणे फ्राय केलेले खूप छान लागतात. आता आपल्याला आहे ना शेंगदाण्यांना आहे ना चांगलं तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे. 1-2 वेळा ना त्याला हलवून घ्यायचं आहे आणि चांगले फ्राय झाले का मग आपले पोहे छान लागतात. आता आहे ना चांगले फ्राय झाले, आता ते मी काढून घेते. आता परत त्याच तेलात आपल्याला 2 चमचे जिरं, आपण हिरवी मिरची कट केली ती, कांदा टाकून घ्यायचा आहे आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला आहे ना कांदा सॉफ्ट होण्यासाठी ना याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आहे ना मीठ टाकायचं आहे. त्याच्यामुळे आहे ना आपला कांदा आहे ना छान सॉफ्ट होतो. आता याला चांगलं आहे ना परत आहे ना आलटी पलटी द्यायचं आहे आणि याच्यात आपण तो कापलेला टोमॅटो होता ना आपला तो टाकून घ्यायचा आहे. आता आहे ना याला पण ह्या सगळ्या कांदा, टोमॅटो, मिरचीला ना आपल्याला चांगल्या तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे. आता परतलं याच्यात थोडीशी साखर टाकते मी, त्याच्यामुळे ना पोहे छान लागतात. आता साखर टाकल्याने पोहे आहे आपले गोड नाही लागत, पण टेस्ट छान लागते. आता आहे ना आपण पोहे घेऊन घेऊ. मी ना 2 जणांच्या अंदाजाने पोहे घेतले एवढे. आता याला 4 ते 5 पाण्यात मी स्वच्छ धुवून घेते. आता आपला कांदा, टोमॅटो ते पण चांगलं तेलामध्ये हे झाले. आता आपण जे शेंगदाणे तळले होते ना ते टाकून घेऊ त्याच्यामध्ये. आता शेंगदाण्यांना आपण चांगलं त्या कांदा आणि टोमॅटोत परतून घेऊ, तोपर्यंत आपले पोहे पण धुतले गेले. आता ह्या पोह्यांमध्ये ना आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची, थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला हे त्या कांदा आणि टोमॅटोमध्ये टाकून घ्यायचे. आता आपल्या तेलामध्ये ना थोडीशी आपल्याला आहे ना हळद टाकून घ्यायची. हळद टाकली का आता आपल्याला सगळं ना एकत्र मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि आपण जे पोहे धुतले होते ना ते टाकून घ्यायचे आपल्याला. आता पोह्यामध्ये मी हळद टाकली थोडीशी, थोडी तेलात पण टाकली. आता ह्याला चांगलं आहे ना 1-2 वेळा हलवून घ्यायचं आहे आणि आपल्या पोह्यांना बघा किती छान कलर पण यायला लागला आहे आणि आपले पोहे बघा किती मोकळे सुटसुटीत पण दिसत आहे. अशा प्रकारे तुम्ही रेसिपी ट्राय करा. आता आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे याच्यावर आणि आपले पोहे ना बघा 2 मिनिटांनी मी झाकण काढलं, पोहे किती छान तयार झालेले. तुम्ही पण माझ्या प्रकारे अशी रेसिपी ट्राय करा पद्धतीने. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.